विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 वर्ष एवढा अभ्यास केलाय. सीईटीचा पेपर पण छान गेला. पर्सेंटाइल तर जबरदस्त आहे. पण मनासारखं कॉलेज मिळालंच नाही. हा काय प्रकार आहे? काय चुका झाल्या? या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तर महत्वाचा आहे. शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा म्हणजे YouTube अल्गोरिदम तुला जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवेल आणि ते गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट पॉइंट महत्वाचा काय आहे बघा इथं, की ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आता. कॉलेजची लिस्ट तयार करायची आहे. मग मिस्टेक नाही, मिस्टेक्स होतात मुलांकडून. त्यातली पहिली मिस्टेक मी तुमच्याबरोबर डिस्कस करतोय. आणि मी हे माझ्या अनुभवातून हे व्हिडिओ तयार करतोय. म्हणजे मुलांशी बोलतोय, मुलं मला भेटायला येतायत. तर त्याचाच एक अनुभव शेअर करतो आणि ती मिस्टेक नंबर 1 आहे. ती आहे एकाच नावाची अनेक कॉलेज. हां. आता मी नाव इथं लिहितोय जे-एस-पी-एम ग्रुप. काही छोटा ग्रुप आहे का नाही? त्यांचे कदाचित 10 ते 11 इंजिनिअरिंग कॉलेज असतील. 10 ते 11. मग मला जो मुलगा भेटायला आला होता, त्याला जे-एस-पी-एम ताथवडे या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं होतं. नो डाउट जे-एस-पी-एम ग्रुपमध्ये एवढे कॉलेज आहेत, त्या ग्रुपमध्ये सगळ्यात टॉपचं कॉलेज तेच आहे. बेस्ट कॉलेज आहे. प्लेसमेंट छान होतायत. 4 वर्षापासून आपली मुलं तिथं आहेत. ऑनलाईन स्टुडंट आहेत, ऑफलाईन स्टुडंट आहेत. प्लेसमेंट सगळ्यांची होतायत. मी बघितलं त्या मुलानं काय केलं होतं, रिसर्च केला होता आणि त्यानं केलं होतं जे कॉलेजच्या समोर कट ऑफ लिहिला होता. म्हणजे स्टेट मेरिट नंबर लिहिला होता. जे-एस-पी-एमचा जो कॉलेज होता त्याच्यावर रँक होती 15,000. मी म्हटलं जे-एस-पी-एम ग्रुपचं कॉलेज त्याचा कट ऑफ एवढा हायर असतो सीएससाठी, मग 15% रँकला कसं काय मिळतंय? मग त्याला मी म्हटलं आर-एस-सी-ओ-ई असं सर्च कर. म्हणजे राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मग ओरिजिनल जे पाहिजे होतं ते कॉलेज झालं लक्षात. अरे हां, सर्च कर कुठं. मी तुम्हाला सांगतो अजून देखील तुम्ही शूइंग स्टार ओके, स्पेलिंग तुम्ही चेक करा. मी आता लिहितोय बरं का इथं एस-एच-ओ शूइन असं स्पेलिंग आहे. शूइंग स्टार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तर एकूण एक 100% कॉलेजची इन्फॉर्मेशन दिले. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 पर्यंतचं कट ऑफ काय होतं हे सगळं त्याच्यात दिलंय. मग त्यात तुमची चूक होणार नाही. नशिबानं तो मुलगा आला होता. तो मुलगा पण पुन्हा रिलॅक्स झाला. तो पण म्हणला, "सर भयंकर मिस्टेक झाली असती." कारण जे-एस-पी-एम ग्रुपचं कॉलेज आहे म्हणून ते घेतलंय. कॉलेजची नावं भरमसाठ मोठी असतात बरं का लक्षात घ्या. आता गंमत सांगू का? जर बघा पंढरपूरमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल, समजून घ्या. मी एक फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तर त्याचा शॉर्ट फॉर्म असा होईल ना रे बाळांनो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर. पण हे तर सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे. तुम्हाला पण माहिती आहे. मग मी तुम्हाला सांगू का, व्ही-आय-टी बद्दल पण भरपूर होऊ शकतं. आता पंढरपूरचं आलंय नाव तर अजून सांगतो. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हटलं तरी पंढरपूर होऊ शकतं. ओके. व्ही-आय-टी पुण्यात पण आहे, व्ही-आय-टी वेल्लोरमध्ये पण आहे. गोंधळ होतो. एम-आय-टीच्या बाबतीत पण गोंधळ होतो. मॉडर्न कॉलेजमध्ये पण गोंधळ होतो. मॉडर्नचे पण 2 ब्रांचेस आहेत. एम-एम-सी-ओ-ई. कॉलेजची लिस्ट एकदा थ्रूली चेक करा रे. तुम्हाला शेकडो म्हणणार होतो, चुकून नको. डझनभर तरी डी-वाय पाटील कॉलेज नक्की दिसतील तुम्हाला लक्षात द्या. डी-वाय पाटील कसबा बावडा, डी-वाय पाटील तळसंदे, डी-वाय पाटील मुंबईमध्ये पण असेल, डी-वाय पाटील पुण्यामध्ये पण आहे, डी-वाय पाटील पिंपरी, अकुर्डी, डी-वाय पाटील मला वाटतं विमाननगरमध्ये पण आहे हं, बरं का लक्षात घ्या पुण्यामध्ये. मग या प्रकारे पहिली काळजी घ्या, की एकाच नावाचे खूप कॉलेजेस आहेत. तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजेत ते व्यवस्थित तेच आहे का? तिथे तुम्हाला कोड एंटर करावा लागतो. नाव पण नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे ती काळजी इम्पोर्टंट घ्या. मग पहिली मिस्टेक क्लिअर झाली तुमची. आता मिस्टेक नंबर 2. आता मी तुम्हाला सांगतो ही मिस्टेक खूप इम्पोर्टंट आहे. त्यात मी असं लिहितोय. पहिला काय लिहिलंय वाचा टी-डब्ल्यू-एस. नंतर काय लिहितोय मी ई-डब्ल्यू-एस. नंतर काय लिहितोय मी ओपन किंवा ई म्हणूया आपण. ऑब्व्हियसली हे लास्टचं ऑप्शन आहे तुमचं. बरोबर आहे. मग आता ऑप्शन फॉर्म भरताना भयंकर इश्यू होतोय. ज्या मुलाला ओपन मधून घ्यायचंय त्याचा काही प्रॉब्लेम नाही हो. त्याची लिस्ट छोटी होणार आहे. पण ज्या मुलाला समजून घ्या मोठी मिस्टेक. आता मी ना 4-5 वर्षापूर्वी एक काउन्सिलिंग प्रोव्हाईड केलं होतं बरं का. खूप कष्टाचं काम आहे, खूप महत्वाचं काम आहे. तेव्हा नंतर मी ठरवलं नाही हो बाबा, काउन्सिलिंगच्या भानगडीत पडायला नको. समीर दादा आहे, यश दादा आहे, संदीप मिलाके आहे, त्यांच्यावर टीम आहे, ते छान करतायत. पण त्यावेळेस एक झालं होतं बरं का, एका मुलानं मिस्टेक केली होती. पण आम्ही कॅप राउंड 2 मध्ये ती क्लिअर केली. पण कॅप राउंड 1 ला ती मिस्टेक झाली होती. काय? ती क्लिअरली सांगून सुद्धा त्या मुलानं फक्त टी-एफ-डब्ल्यू-एस एंटर केलं होतं. हां.
तसं नाहीये. आता तुम्हाला मिस्टेक कळाली असेल. त्यानं एंटर केलेले कॉलेज जे होते, लिस्ट जी होती, त्यात फक्त आणि फक्त टी-एफ-डब्ल्यू-एस टाकलं होतं. नाही, तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो, की टी-एफ-डब्ल्यू-एस मधली तुमची लिस्ट तुम्ही घेतली. ओके. मग तुम्हाला त्याच कॉलेजचे ई-डब्ल्यू-एस, त्याच कॉलेजचं ओपन हे परत-परत घ्यावं लागेल. नाही कळालं? मी सांगितलेलं कळालं नाही तुम्हाला. कारण मी ऑफलाईनमध्ये बघितले नाही कळत. समजून घ्या, हा क्रम मला हवाय. आर-आय-टी, के-आय-टी आणि टी-के-आय-टी. तुम्ही मला सारखी याच कॉलेजची नावं काय घेता? आमच्या एरियातली बेस्ट कॉलेजेस आहेत. पण आता मी काय करू शकतो समजून घ्या. आर-आय-टीचं मी टी-एफ-डब्ल्यू-एस पहिला घेऊ शकतो. टी-एफ-डब्ल्यू-एस नंतर मी के-आय-टीचं टी-एफ-डब्ल्यू-एस घेऊ शकतो आणि नंतर टी-के-आय-टीचं टी-एफ-डब्ल्यू-एस. तर मी तुम्हाला सांगतो, समजा तुमचं पर्सेंटाइल 85 पर्सेंटाइल आहे आणि सिव्हिल घ्यायचंय. मग समजा आर-आय-टीचं थोडंसं हायर साइडला जातंय. बघा आर-आय-टीचं कट ऑफ थोडासा हायर साइडला जातोय. नाही मिळणार. के-आय-टीचं पण जरा प्रॉब्लेम आहे थोडंसं. एक फॉर एक्झाम्पल म्हणतोय, नाही मिळणार. पण टी-के-आय-टी मिळेल. पण मला ना आर-आय-टी सारखं बेस्ट कॉलेज आहे. टी-के-आय-टी ठीक आहे मला थोडंसं नाही आवडत किंवा घरातल्यांची इच्छा आहे की आर-आय-टीच पाहिजे. मग त्यावेळेस मात्र असं ऑप्शन ऑप्शन फॉर्म भरून चालेल का? नाही. मग हे कुणी भरायचंय? नाही. माझी पहिली प्रायोरिटी आहे फी कमी हवी आहे मला. मला टी-एफ-डब्ल्यू-एसच घ्यायचंय. मग त्या मुलांनी सगळे कॉलेज टी-एफ-डब्ल्यू-एस मध्ये घेतले पाहिजेत. पण मला आर-आय-टीलाच हवंय. मग मी आर-आय-टीला हवा असेल, तर मी ऑप्शन फॉर्म कसा भरणार? सांगतो तुम्हाला. मग तो ऑप्शन फॉर्म भरत असताना मी आर-आय-टीचं आर-आय-टीचं टी-एफ-डब्ल्यू-एस मी जर अगोदर घेतलं, नेक्स्ट मी आर-आय-टी मध्येच ई-डब्ल्यू-एस किंवा एस-सी-बी-सी किंवा ओपन हे घेणार. म्हणजे मला आर-आय-टी मिळण्याचे चान्सेस खूप वाढले. मग मिस्टेक नंबर 2 लक्षात आलं. मिस्टेक नंबर 2 आहे टी-एफ-डब्ल्यू-एसचा इश्यू. वेगवेगळ्या तुमचे काय असतील ना, म्हणजे टी-एफ-डब्ल्यू-एस असेल किंवा आणखी काय रे बाळांनो, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी भयंकर भरपूर गोष्टी आहेत लक्षात घ्या. मग त्याचा विचार करा. येतंय लक्षात? मला असं वाटतंय ना, एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी मध्येच हा इश्यू येत असेल. टी-एफ-डब्ल्यू-एसचा फायदा एस-सी, एस-टीला नाहीये. ती मिस्टेक नंबर 3 आहे लक्षात घ्या. ऐका. ही मोठी मिस्टेक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे, की कास्टमधून आहे. ओके. एस-सी किंवा एस-टी कास्टमधून आहे किंवा मुलींमध्ये गर्ल्स. मग ह्या कुणीही टी-एफ-डब्ल्यू-एस मधून अप्लाय करू नका. नको. आता चुकून ते ह्याच्या वेळेस केलं असेल टी-एफ-डब्ल्यूमधून अप्लाय पण करू नका. रिझन काय? जर एस-सी, एस-टी कास्टमधून असेल तर चौकशी करा. तशीही 100% फी माफ होते. आहे. पण जर एस-सी आणि एस-टी मधून असेल कॅन्डिडेट तर फी तर माफ होतेच, पण त्याचबरोबर गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप पण असते. तुम्ही टी-एफ-डब्ल्यू थ्रू गेला तर स्कॉलरशिपला मुकाल. थोडी नाहीये 8,000-10,000 स्कॉलरशिप दरवर्षी कदाचित देतात गव्हर्नमेंटकडून एस-सी, एस-टी कॅन्डिडेटला. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग मिस्टेक नंबर 3 पण लक्षात आली तुमच्या? म्हणजे एकाच नावाचे कॉलेज आहे तिथं गोंधळ होतो. आता हा गोंधळ झाला होता 15 वर्षापूर्वी माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलीनं. गुरु गोविंद सिंग कॉलेज कुठे आहे कॉमेंटमध्ये सांगा. मी 1 मिनिटं थांबणार आहे तुमचं कॉमेंट येईपर्यंत. आता लाईव्ह लेक्चर नाहीये मला माहिती आहे. पण गुरु गोविंद सिंग कॉलेज कुठे आहे सांगितलं कॉमेंटमध्ये. नाही तुम्ही लिहिल्याशिवाय मी तर पुढचं घेणारच नाही. त्यामुळे प्लीज कॉमेंट करा. कॉमेंटसाठी थांबतोय मी हां. ओके. आता कॉमेंट करून झालं असेल नक्की. तर गुरु गोविंद सिंग कॉलेज नाशिकमध्ये आहे. कुठं आहे? नाशिक. आता मला सांगा नांदेड कुणी टाइप केलंय का सांगा बघू? तर नांदेडमध्ये पण बहुतेक आहे आणि ते बेस्ट कॉलेज आहे आणि नाशिकचं कॉलेज 10-15 वर्षापूर्वी नवीन होतं. पण माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलीला ते चुकलं. अरे तिनं काय माझ्याशी कम्युनिकेटच केलं नाही. ऑप्शन फॉर्ममध्ये तेच कॉलेज टाकलं होतं. तेच मिळालं नाशिकला. खुश होते बेस्ट कॉलेज मिळालंय म्हणून. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की जे पाहिजे होतं ते हे नाहीये. अरे पण एवढा तरी विचार करायचा नांदेड कुठे आहे, नाशिक कुठे आहे? नाही, पालकांना माहिती नसतात या गोष्टी. त्यामुळं चुका खूप होतात. बरं, आणखीन काय तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. जिथं शक्य आहे, ज्याचं उत्तर देता येणं शक्य आहे, मी तिथंच उत्तर देईन. नाहीतर एखादा व्हिडिओ पुन्हा मला बनवावा लागेल. आजपासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे, त्यामुळे लिस्ट व्यवस्थित करा. मला मिळणारच आहे या भ्रमात राहू नका. हे कॉलेज मला मिळेलच असं करू नका. मला अजून आठवतंय त्या स्टुडंटचं नाव नको घ्यायला. मी क्लिअरली सांगतो. त्याला 123 मार्क्स होते. मार्क्स कसे लक्षात राहण्यासारखे आहेत ना 1, 2, 3. चांगला स्कोर आहे ना 123 खरोखर चांगला आहे. पण त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये आता त्यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप होता. या अगोदरचं बोलतोय मी.
तर त्याच्या ह्याच्यामध्ये त्यानं टाकलं होतं सी-ओ-ई-पी, 2 नंबर वालचंद आणि 3 नंबर कराड गव्हर्नमेंट कॉलेज. आता ऐका, तुम्ही मला सांगा 4 नंबरला कुठलं कॉलेज घेतलं पाहिजे? आता कमेंट करत बसू नका. मगाशी वेळ घालवलाय आपण कमेंटसाठी. 4 नंबरला कुठलंच कॉलेज नव्हतं. 3च कॉलेजेस. बास. ऑप्शन फॉर्म संपला. पहिल्या राउंडला कुठे मिळालं का? नाही मिळालं. दुसऱ्याला नाही आणि ॲक्चुअली 10वी पर्यंत हा माझा स्टुडंट होता. 11th-12thला त्यानं वेगवेगळ्या अकॅडमी जॉइन केल्या होत्या. स्कोर तर चांगलेच आहे. पण मला जेव्हा कळालं, की त्याला कुठंच ॲडमिशन मिळालं नाही पहिल्या 2 राउंडमध्ये, तेव्हा मी घरी गेलो त्याच्या भेटायला. नक्की प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम सापडला. आणि त्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ना, मी लिस्ट त्याच्या सगळ्या डिस्कशन केल्या. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांनी घेतले होते. फीचा मोठा मुद्दा होता. मग मी त्यांना रिक्वेस्ट करून 4थ्या नंबरवर के टाकायला लावलं. आणि ते साताऱ्यातील बेस्ट कॉलेज आहे. तर सांगू का? के-बी-पीच मिळालं. नशीब नेक्स्ट राउंडमध्ये त्याने टाकलं, नसतं तर नसतंच मिळालं. मग एवढे मार्क पडून पण वाया गेलं असतं वर्ष. आलं का ध्यानात? बरं आज कुठे आहे स्टुडंट तो? मी तुम्हाला सांगतो, आमच्या समोरच्या कॉलनीतच राहतो. कॉलनीत सगळ्यात बेस्ट बंगला कुणाचा असेल तर त्याचा आहे. ओके. सगळ्यात बेस्ट घर कोणाचं आहे त्याचं. त्यानं बांधलंय. म्हणजे हे काय सांगतोय कळालं का? की म्हणजे याचा अर्थ तो वेल सेटल्ड आहे. आणि ही लोकं आहेत ना, ही बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो आपल्या देशाचं दुर्दैव म्हणूया आपण. ही जी आपली काय म्हणूया आपण जे काय म्हणूया आपण हुशार व्यक्तिमत्व, हुशार मुलं आहेत ना, ही भारतात थांबायलाच तयार नाहीयेत. अपॉर्च्युनिटी कमी आहेत आपल्या इथं का बाकीचे इश्यू आहेत? नंतर बोलूया याविषयी. बरं आता एवढ्या गोष्टी कळाल्यात. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. आणखीन काय असेल तर विचारा. दुपारी, संध्याकाळी पुन्हा व्हिडिओ मी अपलोड नक्की करेन. ऑल द बेस्ट.